माझी कोणाला पावली ग आई माझी कोणाला पावली. पुढे बोल ना. पावली कोली लोकाया लगो कोली लोकाया. आपण आलो गॅरेजला. पाचचा ब्रेकच लागत नाही. हा फायनली भाऊ आता आपला चालला. गुड बाय. नको रडू रे, भेटू परत. आपण जिथं थांबलो होतो त्या उतरंडीला आलेलो तर समोर टेम्पो मोठा असा क्रॉस लावला. आपण आलोय आपल्या शॉपच्या जवळ. तर भावांनो आपली सगळी गाडीची पॅकिंग झाली एकदम ओकेमध्ये. सगळं झालं आमचं. अमरदादाचं पण आवरून झालं. हवाईचं पण आवरून झालं. शिवमचं पण आवरून झालं. सगळ्यांचं आवरून झालं. दोघंजणं झालं निघाले तर आम्ही पण निघतो. तर भावांनो आम्ही फायनली आता निघालो. सगळ्यांचं आवरून झालं. फायनली आता आम्ही निघालो. आम्ही चाललो आहे पेट्रोल पंपात पेट्रोल टाकायला. एकदा पेट्रोल टाकलं की टेन्शन नाही. म्हणजे पुढे थांबायला नको. डायरेक्ट कुठेतरी नाश्ता नाही तर जेवायला थांबता येईल. आपण पेट्रोल टाकू. मी आणि शिवम आलो. बाकीचे पण येतात. साई आणि राज पण आलो. उसाचा रस वगैरे केला. सन्नीचा टायर पंक्चर झालेला. तर आता आम्ही परत निघालो आमच्या घराकडे. आम्ही पण आता काजू घ्यायला थांबलो. आम्हाला दादाने घेतलं काजू. तर मी पण माझ्या घरच्यांसाठी घेतो. जास्त नाही घेत, थोडेसेच घेतो काजू. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये काजू भेटतात. आपण गोव्यावरून येताना ह्या स्पॉटला थांबलेलो. ह्या स्पॉटला थांबलेलो. डेंजर क्लाउड पडले. पुढे बोल ना. पावली कोली लोकाया कोली लोकाया. तर आता आपण ह्या स्पॉटवरून परत जाणार. आलो तसं मजा आली. तुम्ही कधी येत असाल तर नक्की या. खूप मजा येईल. एन्जॉय करा. खूप बरं वाटेल तुम्हाला. आलं तर बाईकवर खूप
बघण्यासारख्या आणि खूप स्वस्त बघायला भेटतात. मजा आलेला आहे. आपला आता भाऊ तो R15 वाला ना तो कोल्हापूरला जाणार आहे आणि मग आपण तिथं फाटा काहीतरी होता तर त्यासाठी थांबलो आहे आपण. तो कुठून जाणार आहे कुठून नाही ते माहिती नाही, तर त्यासाठी थांबलो आहे. हे दोस्त अलविदा. हो बरं वाटलं आपण सोबत येऊ. पुढील कुठली राईड असेल तर सोबत येऊया. रडू नको आता. हा आपला रडतोय. विदाई का वक्त आ गया है मेरा दोस्तों. कोल्हापूरला बसावं लागेल मला अजून एकदा. काय तिकडे गेले पाहिजे. ए परत जर कुठं जायचं असेल तर तुला सांगतो रे. ये मग. 100% आरामशीर जा. तू आरामशीर जा. मी आरामशीरच जाईल आता. सावकाश जा. आजूबाजूला सगळी नारळाची झाडं आणि मध्ये घर आहे की पार्क माहिती ना, खूप मस्त आहे. फायनली भाऊ आता आपला चालला. गुड बाय. नको रडू रे, भेटू परत. ए नीट जाशील ना का येऊ सोडायला? होय होय लवकर घाट क्रॉस करतो. हो नीट जा बरं. चौकात जा. कॉर्नरिंग करू नको बाबा. चॉकलेट दिलं तर नाही खात. हा चॉकलेट दिलं तर खाणार नाही. हा नको आपण गाणं चालू करतो. चालेल. बाय बाय. तुम्ही पण हवं. हो हो मान
आता दुसरा फ्यूल ब्रेक घेतला. सगळ्यांचं पेट्रोल झालं कमी, कारण की त्यांना गाड्या पळवल्यात. हे रायडर तर त्यांचं तर ऐकत नाही सध्या, ते बाप झालेत रायडर आता. आपलं पेट्रोल आत्ता पण टाकलं आहे 648चं. 648 मागाशी 300 कॅश दिली. किती द्यायचे? समजा पुढे घे, मग गाडी मी देतो पैसे कॅश. हे चला तर पुढं. आपण जिथं थांबलो होतो त्या उतरंडीला आलेलो, तर समोर टेम्पो मोठा असा क्रॉस लावला. म्हणजे काय माहिती काय झालं. डोक्याचे छोटेगिरी झालं, वाट लागलं सगळं. आता हा कधी जाणार कधी नाही. तर आपण आलो गॅरेजला, पाठचा ब्रेकच लागत नाही. हां ओके. ह्या गॅरेजकडे आलेलो आपण, पण ह्या गॅरेजमध्ये पण काम झालं नाही. ते बोलले शोरूममध्येच जायला लागेल. काम चालू शोरूममध्ये. हे पोरं चहा पितात, तर म्हणते मी हळूहळू कवर करतो. हे चला या लवकर. सगळी चांगलं झाले ट्रेन. ब्रेकमुळे आमचे नुकसान झाले. काहीच लागत नाही. गोव्याच्या अर्ध्या दिवशी आपण गोव्याला जात होतो तेव्हा अर्ध्या रस्त्यातच आपला ब्रेक कामाचा होता. आता तिकडे आता आपण शोरूममध्ये दाखवतो, तिकडे तिथे काहीतरी बरोबर गेलं तिथं लागला, त्यानंतर परत लागला नाही. तेव्हा जमलो रे, टेन्शन आला. काय करायचं. आपण जाऊ त्या शोरूमला. बाय बाय. कॅमेऱ्यामध्ये काय माहिती नाही तुम्हाला दिसत की नाही, पण ती घरं आहेत ना त्या, ती डोंगरावरती नारळाची झाडं वगैरे, ते खूप भारी वाटते. बघू शकता, खूप म्हणजे खूप भारी वाटते. आम्ही नाही तर बाकीच्या पाठी आहेत. मी एकटा आलेलं माझ्या गाडीचं काम करतो. तर मी पोचलो आपलं चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये मी जाणार आपल्या रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये लवकर, आणि माझ्या सगळ्यांना थांबावं लागेल. तर मी पुढे आलो. माझं मी काम करून लवकरात निघून जाईल. काका, रॉयल एनफिल्डचं शोरूम कुठं आहे? कोणता? रॉयल एनफिल्ड. रॉयल एनफिल्डचा इथं सरळ हायवे नाही. हां, खेरडी लागेल. हां त्या खेरडीच्या ओके पुढे ओके ओके. राईट मारायचं ना तिथून खेरडीपासून. खेरडी तिकडे जायचं ना, सरळ जायचं. हां. सरळ रोड आहे. ओके, थँक्यू. रॉयल एनफिल्डचं शोरूम कुठं आहे आपल्याला सांगितलं. खेरडीमध्ये पण शोरूमच्या जवळ आलो. काय माहिती उघडं आहे की नाही. 5 वाजून 40 मिनिटं झाले.
शक्यतो उघडं पाहिजे. काय थोडंसंच काम आहे, 10-15 मिनटाचं काम आहे. फक्त ते काय चेंज करतील त्यांना चेंज करायचं. प्लीज उघडा. आपण आलो शोरूमला रॉयल एनफिल्डच्या. हे शोरूम आहे रॉयल एनफिल्डचं चिपळूणमध्ये. तर बघूया, हे आपलं आता देव माणूस आहे आपल्यासाठी. वैतागलो मी आज तर शक्यतो खूप म्हणजे खूप जास्त वैतागलो. ब्रेक नाही लागत आहे. मागचा ब्रेक नाही लागत आहे. हां, गोवा 250-200 किलोमीटर असंच आणलं आहे मी गोव्यापासून. आपली गाडी नेले शोरूममध्ये. ते बघतात काय झालं आहे काय नाही. लय वैतागलो, सगळे हाल झालेत. बघा हाल झाले. त्या गाडीचं काम करतायत ते काका शोरूमवाले. ब्रेक ऑइल टाकतात आपल्या गाडीत. शोरूम असं. ह्या सरांनी आपलं काम केलं. सर चला. कुठे यूट्यूब आहे? हा यूट्यूबवर गब्रूज ब्लॉग सर्च करा. ओके चलो. काम फते नको मला. आता कसं पिऊ? एवढं टेन्शन भेंडी. अरे आता हेल्मेट काढ. मी नाही नको मला. फायनली आपल्या ब्रेकचं काम झालं. आमच्या भावाच्या गाडीला काम लय वैतागलो मी तर. ओकेमध्ये झाला झालं ओकेमध्ये. आता थँक्यू रॉयल एनफिल्ड शोरूम. पण जरा तुम्ही जवळजवळ टाकत जा हो. खूप लांब लांब तुमचे शोरूम आहेत. नाही होत असं टाका तुम्ही. थँक्यू सो मच. बरं तर भावाला आपलं फायनल काम झालं जास्त. तर आता आपण जाणार आपल्या घराकडे फायनली. अजून इथून चिपळूणपासून आपलं घर 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आपण 1-2 तासात कवर करू शकतो. ट्रॅफिक नगर रस्ता तर चांगला आहे. हा रस्ता चांगला आहे. थोडासा मध्ये आधी खराब आहे रस्ता. ठीक आहे एवढं चालून जातं. आता आपण 400-500 किलोमीटर रस्ता कवर केला तर आपला सध्या तर काही वाटत नाही. आपल्यासाठी आता सर्व नॉर्मल झालं. आणि आपण आत्ता ह्या टायमिंगला आपण चिपळूणमध्ये फिरतो. 6:15-6:30 वाजता आपण चिपळूणमध्ये फिरतो. दहशत आहे. तर आम्ही आलो आता परशुराम घाटात. आणि ह्या साईडला रस्ता असं सुरू झाला. एखादा सीट ह्यामध्ये तरी आला पाहिजे. आता वातावरण मी मुद्दाहून घेतलं. लय भारी वातावरण आहे भाई इकडं. मी पण डायरेक्ट कोल्हापूर अमरदादा त्याच्या घरी जाणार सोबत. बाकी सगळे कोल्हापूर तर भावांना आता आपण पोचलो खेडमध्ये. हे थांब रे. तर आम्ही पोचलो खेडमध्ये. आता इथं आम्ही सगळेजण वाढ बघू कोण कोण पोरं राहिले पाचवीला. हे कुठं आहे कोण? आईच्या गावात आहे का बापू? काय वाटतंय कसं आहे? काय धुका लागल्या? ते त्या वरच्या कानात आहेत. जेथवाला स्पीड ब्रेकरवाला तो काय इथेच आहेत. आणि खेडमध्ये
माहिती का ते गायब झाले आपण ह्याची गाडी टाके मारून पासून ते गायब माझ्या खेळमध्ये आम्ही सगळे एकमेकांना भेटलो, सगळे आले एकत्र. तर आमचा मोठा आवडला होता. आता मी जाणार पहिले झोपल्या डायरेक्ट तिथे सगळे 11 वाजता होते. सगळ्यांना कामावर हो आता पुस्तकाला लहानपण करू एवढे दिवससाठी नाही करतात. थोडं 2-3 दिवसासाठी करून पण चांगलं करतो आपण त्या तुम्हाला चांगलं करतात. तर आपल्या जवळचा मोठा झालेला मोठा लागलेला आहे. जाऊ आईच्या गावात घरच्यांमधून जाऊ आपण. आणि आपला हा मोठा फायनली आलो आपण आपल्या इलाक्यात. फायनली आपलं पोलादपूर बघा. फायनली आपल्या पोलादपूरला आलो. हां तेच ना माहिती आहे मला पण. फायनली आपण पोलादपूरला आलो. खूप बरं वाटतं पोलादपूरला वगैरे. 5 दिवसांनी बघितलं पोलादपूर. हां हां भगवान नको वाटतंय बघायला. सलवीर चुकी केली काय येऊ इकडं? हे नको वाटतंय बघायला नको वाटतं. काय आपण आलोय आपल्या शॉपच्या जवळ. आपण आलो आपल्या शॉपच्या जवळ. हो चला. चला सनमेत चला 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 आम्हाला का जेवण जाईल. चला शुभम चलो हे आलो बरोबर. आता भाई एक मिनिट. हा हे चाललं हे दादून जातो. हे पनुदा जाऊ. आपला दोस्त मिल गया ना मेरी जान. रोहित दादा एक नंबर आज आराम उद्या सकाळी भेटूया. हो
सकाळी भेटू. उद्या सकाळी भेटू. चला येऊ. हो. चला. हा एकदम कडक. आपला फायनली घराचा रस्ता आपल्याला भेटलाय. सुकून 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 मिल गया मेरे. सुकून सुकून मिल गया. सुकून सुकून मिल गया. सुकून मिल गया मेरे को. ओ यश इकडे. सुकून मिल गया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. आहा बघून हसू आलंय. मी कात्रच्या गाडीचा आवाज ओळखला आधी पळत आली. आहा कोण माती सगळी अंगाला. माती आहे अंगाला सर्व. हा सर आले आले. करू थांब. हे पण घे. हे पण घे. आवाज येतोय गाडीचा. गोव्यापासून चिपळूणपर्यंत भुरका ब्रेक करा. आणि बाकीच्या गाडीला गेलं ना एअर पकडला. सगळ्यांच्या गाडी रस्ते खराब चुकीच्या रोडने गेला का तिसरा शॉर्टकट लाईट तुटली. शिवमच्या गाडीची लाईट तुटली. आपलं काय आपलं काय तुमचं ओके सगळं. आपल्या नुसती पळवली झापूक झुपूक झापूक झुपूक. फायनली मी माझ्या घरात आलोय. हे माझे भाऊ होते. मम्मी कुठे आहे. मम्मी कुठे आहे. माझी मम्मी. हाय